जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम जय जय सुंदर ध्यान उभे बिटे मारे सुंदर ध्यान उभे बिटे मारे उभे बिटे मारी उभे बिटे सुंदर ध्यान उभे बिटे मारे सुंदर ध्यान उभे बिटे मारे सुंदर ध्यान उभे बिटे मारी सुंदर ध्यान उभे बिटे मारी करकतावरे हे मोनिया करकतावरे हे मोनिया तुलसी हार गळा
कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पितांबरी तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ज्ञान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभामा विराजित कंठ कौस्तुभामा विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिलं त्रिमुखा
पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण 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 हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हे सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हा सुख झालो साजली सुख झालो साजली तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हे तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृत बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्वसाते आगरे बापर कुमा देवी वरे तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 हरी हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम बाप करी जोडी लेकुराचे ओढे बाप करी जोडे पुराची मोडी बाप करी जोडी लेकुराचे ओढे बाप करी जोडे पुराची मोडी आपुले करवंड वाळवणे आपुली कुरवंडी बाळवून आपुली कुरवंडी बाळवून बाप करी जोडी लेकुराचे ओढे बाप करी जोडे कुराची मोडी बाप करी जोडी लेकुराचे करी जोडे कुराची मोडी आपुला करवंड वाळवणे आपुली कुरवंडी बाळवून आपुले कुरवंडी बाळवून एकाएकी केला मिरासे साधय एकाएकी एकाएकी केला मिरासे साधय अरे वारवणे भार खाने घालून या पाहे डोळा अलंकार दुनिया पाहे डोळा अलंकार घालून या पाहे डोळा अलंकार दुनिया पाहे डोळा अलंकार
ठेवा दावी थोर करो ने या ठेवा दावी थोर करोनिया ठेवा दावी थोर करोनिया तुका म्हणे नेदी गाजवानी कास 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 उदार जीवासी आपुलिया उदार जीवासी आपुलिया उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मेरा सीता धनी 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 वाढवणी भारता कडी वाढवणी भार खाला कडी वाढवणी भार खाला विठोबार भोमारी विठोबार कुमारी विठोबार भोमारी विठोबार कुमारी विठोबार भोमारी विठोबार कुमारी विठोबार ना रे 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 ना रे बाप करी जोडी लेकुराची ओणी बाप करी जोडी लेकुराची ओणी बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओणी बाप करी जोडी लेकुराची ओणी बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवणी वाढवणी आपली कुरवणी वाढवणी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी आपुली कुरवडी वाळवणी आपुली कुरवडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवणी भार खांदे कडिये थोडा ऐकू दे ना भाऊ कडिये कडिये वागवणी भार खाणी
कडिये वागवणी भायर खादी कडिये वागवणी भायर खादी कडिये बार कादी कडिये कडिये सरे ग पद पे सा ग म द पदनी नव म प द म ग म म ग रे सा ग म द सा ग म द नि सा रे द नि रे सा सा नि द नि सा सा सनि धनि सा गा म द म रे रे सा सरि ग रे ग रे पद नि रे ब प द म प ग म द प प द म प ग म प ग म रे सा ग म द प प प सा ग म द प प प सा ग म द प पणी वा ग पुनि भारि खा ग रे ध रे रा सा ग म प प प ग रे सरि ग रे ध रे ब प द नि रे म द म प ग म दा दा सरि ध रे ध रे ब द प म प ग म ग रे सरि ध रे ध रे ब द प म प ग म ग रे सरि ध रे ध रे ब द प म प ग म ग रे गा म नि दा नि दा नि दा कणिये वागवनी भारि खा भारि खानी भारि खा कडिये वागवनी भारि खा
कड़िए बाड़वो भार कड़िए बाड़वो भर खाना कड़िए बाड़वो सगमद धनि दमग गम बगम रे निज धनि रे सगमद गम धनि रे मदनि निजा सा सरे धनि 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 ध मद म म गम रे धनि धनि गम धनि सा गम धनि सा गम धनि सा कड़िए कड़िए बाड़वो नी भार खाना कड़िए बाड़वो कड़िए बाड़वो नी भार खाना कड़िए बाड़वो नी भार खाना कहे की केरा मेरा सीता मेरा विठ्ठल 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 सज्जन हो तुझ्या हाताने टाळी वाजवा मुखाने गोड माझ्या प्रभूचं जतन कर एकदा विठ्ठल विठ्ठल हरि हरि खाला 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 कुंडली कवर भगवान माऊली महाराज जगद्गुरु महाराज
जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी बाळवोनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडये वागवोनी भार खांदी घालोनिया पाहे डोळा अलंकार घालोनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया तुका म्हणे नेदी गांजो आणि काशी तुका म्हणे नेदी गांजो आणि काशी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवोनी भार खांदी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमान मन 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 पांडुरंगा करू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी भैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयोऽथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार मन से विनती पवन से विनती निधि के दाता निधि के दाता राम दीन जानकी माता राम जानकी माता हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार से विनती पवन से विनती हे दुख भंजन मारुति नंदन सुन ले मेरी पुकार
पवन सुत विनती बारंबार मंगल भवन अमंगल हारे द्रवहु सुदशरथ अधीर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम मंगल भवन अमंगल हारे द्रवहु सुदशरथ अधीर बिहारी द्रवहु सुदशरथ अधीर बिहारी द्रवहु सुदशरथ अधीर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय प्रभु रामचंद्र भगवान की जय राम सिया राम जय जय राम हे माझी वाणी तुझे वरण गुणना माझी वाणी तुझे वरण गुणना माझी वाणी तुझे वरण गुणना माझी वाणी रे वरण गुणना वैसे देवी प्रेम काही काळा जय प्रेम माझी वाणी तुझे वरण गुणना 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 ऐसे देई प्रेम आई गणा माझी वाणी तुझे वरण गुणना ऐसे देई प्रेम आई गणा ऐसे देई प्रेम आई गणा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा बाप करी जोडी लेकुराचे ओढे आपुली करवंडी बाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी सजना हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन करण्यासाठी निवडलेला भंग जगतवंदने महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी सदैव वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा आजच्या प्रसंगाला साजणारा गोड चिंतनीय चार चरणाचा भंग आहे. विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार कैलासवासी श्री गोपाळराव खशाबा गाढवे देशमुख उर्फ ज्यांना आपण नाना असं म्हणायचो. 1 वर्षापासून त्यांना कैलासवासी वैकुंठवासी असं म्हणावं लागतं. त्या आपल्या नानांचं आज वर्षश्राद्ध आहे. प्रथम पुण्यस्मरण तुमच्या भाषेत म्हणा. आणि त्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आयोजित आजचा कार्यक्रम खरं तर कीर्तनाला सुरुवात व्हायला थोडा उशीरच झाला आहे, पण हरकत नाही. आपली उशिरा निघालेली गाडी आपण वेळेत स्टेशनला नेण्याचं मग काम माझं आहे का नाही. तुम्ही ताण घेऊ नका. तरीसुद्धा सुंदर वातावरण आहे. एका चांगल्या सप्त्याला लाजवेल असं नाही नियोजन या गाढवे परिवाराने केले महाराज, आहे का नाही. सुंदर नियोजन आहे. एकाहून एक बळी रे. अरे जी माणसं पाहायला मिळत नाही ती माणसं आज तुमच्या स्टेजवर आहेत. त्याचं एकमेव कारण ही नानांची पुण्य आहे महाराज. नानांची पुण्य आहे. ज्यांचं महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे. पक्वास क्षेत्रामध्ये ते वारकरी तालगंधर्व पंडित गंभीरजी महाराज अवचार, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
त्याचबरोबर स्वर भास्कर भजन सम्राट आमचे अभिमन्यू आबा पांचाळ त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आमचे नागेश महाराज पवार ही सगळं आमचे ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि ज्यांच्या शिष्टीमुळे हे सगळं गोड वाटते ते आमचे वैभव दादा. तबलाही त्यांनंच आणि सिस्टीमही त्यांचीच आहे, पण इतकं गोड वातावरण त्यांनी निर्माण केले. वा क्या बात आहे. विढाला 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 माझ्या पाठीमागं जे उभे आहे ते वारकरी संप्रदायातलं एक मोठं नाव आमचे परममित्र शंकर महाराज इंगोले. हे सर्वच विद्यार्थीवृंद, आपण सर्व उपस्थित माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्हाला माझ्या ज्ञानोबारायची मूर्ती समजून अभिवादन करतो आणि सेवेला प्रारंभ. विढाला विढाला बाप करी जोडी लेकोराची ओढी आपुली करवणी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी. ऐका, पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. मरणोत्तरही काही बोलता यावं आणि एका पित्याच्या संबंधानंही काही बोलता यावं या उद्देशानं खूप गोड अभंगाचं नियोजन आहे महाराज. फक्त मागची जी मंडळी आहेत ना, आता पाणी वाटणारी बस झालं, बस झालं आता पाणी वाटायचं. ही सगळी दुष्काळातली नाहीत कोणी. विढाला 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 ज्याला जायचं असेल त्याने आता उठा, माझं काही म्हणणं नाही, पण एकदा सुरुवात झाल्यावर डिस्टर्ब करू नका. आप्पा तुम्ही जरा पुढं सरकला तर बरं होईल, म्हणजे मागे येणारे मागे बसतील, पुढे येणार नाहीत. विढाला 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 तुम्ही आम्ही ज्या लोकात राहतो त्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. काय नाव आहे? मृत्यूलोक. आणि इथं प्रत्येक जण येणारा हा मरणारा आहे. तुम्हाला माहित नाही का? ऐका, तुम्ही इथं जेवढे बसले तेवढ्या प्रत्येकाला माहिती आहे आप्पा आपल्याला मरायचंय, पण कधी मरायचंय माहिती? मरायचंय माहिती, पण कधी मरायचंय माहित नाही. आणि कधी मरायचंय माहित नाही म्हणून तुम्ही कीर्तनात आहे. नाही कळलं? तुम्हाला जर आपला मृत्यू कळाला असता तर आपण नीट वागलो. तुम्ही मरणार आहे माहिती आहे, कळतंय पण वळत नाही. अरे आमच्या कबीरजीचं गोड प्रमाण आहे महाराज. कबीरजी म्हणतात, आएगा सो जाएगा राजा रंग का फकीर, 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 आएगा तो जाएगा राजा रंग का फकीर, आएगा तो जाएगा राजा आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. राजा असू द्या, रंक असू द्या, सोन्याच्या महालात राहणारा असू द्या महाराज, त्याला एक दिवस जायचंय. आएगा सो जाएगा. अरे माणसं जी या मृत्यूलोकावर जी जन्माला आली ती प्रत्येक माणूस मरणार आहे महाराज, पण बाहेरची माणसं मेल्यावर आपल्याला फरक पडत नाही. नीट आहे का? दुसऱ्याचं सांत्वन करताना फार बरं वाटतं, आपल्याला काही फरक पडत नाही, पण ती वेळ आपल्यावर येते त्यावेळी त्या दुःखाची झळ आपल्याला कळते. दुसऱ्याचा माणूस मेल्यावर बघा तिथं काही फरक नाही पडत. एखाद्याला एक पेपर वाचत बसलो होतं आणि एक जण गेला तिथं, काका अहो पेपर पाहिला का आज? म्हणले काय झालं? काही नाही हो, खंडाळ्याच्या घाटात एसटी कोसळली. अहो काय रोजच घडतं, ही लोक नीट चालत नाही, मरू द्या ना, मिली तर आपल्याला काय करायचे प्याच्या. अहो पण नाना नीट बघा, मरणाऱ्यांची यादी आली. अहो जाऊ द्या, येऊ द्या, काय करायचंय आपल्याला, जाऊ द्या, मरू द्या, अशी किती लोक मारतात. अहो पण नीट पहा ना जरा, वाचा तर खरं. आणि मग नानाने पेपर हातात घेतला आणि पहिल्याच नंबरला नाव याच्या जावयाचं होतं. हातातला कप फेकून दिला आणि मग रडायला लागला. अरे पहिला रोजच मरतात म्हणणारा माणूस दुसऱ्या सेकंदाला रडायला लागला, याला माया म्हणतात. विठाला विठाला
रोज माणसं मरतात महाराज, पण त्या मरण्यामध्ये आपलं कोणी गेलं का दुःख कळतं. आणि त्यातल्या त्यात सगळ्या जवळचं नातं दोन आहेत, ती एक म्हणजे आईचं आणि दुसरं म्हणजे बापाचं. अशी दोनच नाती आहेत महाराज जगात, जी आपल्यावर निस्वार्थी प्रेम करतात महाराज. निस्वार्थी, कुठलाही स्वार्थ ठेवून आपली आई आपल्यावर प्रेम करत नाही आणि कुठलाही स्वार्थ ठेवून आपला बाप आपल्यावर प्रेम करत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानोबारायाने जगातला असा एकही विषय नाही जो ज्ञानेश्वरीतून गाथ्यात आला नाही. गुरुजी नीट आहे का? ज्ञानेश्वरी जगातले सगळ्यात मोठे, नीट आहे का, सगळ्या विषयाला हात घातला ज्ञानोबारायाने. काय झालं उपारणं का ते म्हणते वेळ झालाय. विढाला 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 सगळ्या विषयाला ज्ञानोबारायाने हात घातला, सगळ्या विषयाला तुकोबारायाने हात घातला. पण ऐका, ज्या तुकोबारायाने जगातले सगळे विषय हाताळले, जगातले नवे नवे ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय आई विषय बोलताना भरभरून बोलले. आई विषय बोलताना भरभरून बोलले. आतापर्यंतचे जेवढे कवी झाले त्यांनी आईच सांगितली, जेवढे कादंबरकार झाले तेवढे आईच सांगितली, जेवढा व्याख्याता आला त्यांनी आईबद्दलच बोललं, जेवढे कीर्तनकार आले तेवढ्यांनी आईच सांगितली. एवढंच नाही, वेदानंही पहिला आईलाच अधिकार दिला. कुणाला? वेदाचं मूळ वाक्य वाचा, मातृदेवो भव, आणि नंतर पितृदेव आहे, पण पहिलं मातृदेव. पहिलं आईला नमस्कार आणि नंतर बापाला नमस्कार. वेदानंही बापाच्या बाबतीत हलगर्जीपणा केला महाराज. जाऊ द्या वेदाचं, आमच्या ज्ञानोबारायला विचारा, ते म्हणतात सकळ तीर्थाची धुरे. पण जे का पहिली माता आणि नंतर तुकोबारायला विचारा, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आपुली आईचा दोष जगता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता. धन्य शब्दाच्या पुढं पहिली माता आणि नंतर धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता आणि मग साठविला दाता त्रिलोक्याचा. पण पहिला आई वर्णन आप्पा कुणाचं? कवीला विचारा, त्याने सांगितलं. अनेक गीत आहेत, अनेक कविता आहेत महाराज. आमच्या पुरुषोत्तम पाटलांनी तर एक कविता महाराष्ट्राच्या एकही घर ठेवलं नाही असं. आता त्याचा वाद चालू आहे, ते कुणाचे असू दे, आपल्या काय बापाचे. पण मला माहिती नाही कविता कुणी लिहू द्या गुरुजी, पण पुरुषोत्तम पाटलांनी गायली नसती तर ती महाराष्ट्रात पोचलीच नसती. प्रत्येकाच्या हृदयात पुरली गेली महाराज. आई माझा, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझ सागर दिला के जीवना कधी मेल मुठभर घासे, कधी खडे तिला उपवास. बोल मातीतून चालताना तुडवील काटा ते फास. आई माझी मला सांगा, इथं बसणाऱ्यांपैकी कुणाला कविता माहित नाही? त्याने हातवर करा बरं. माहित नाही? अरे महाराष्ट्रात एक बी सापडायचा नाही त्याला ही कविता माहित नाही. आई माझी
मायेचा सागर. अरे किती कविता आहेत आईवर सांगणारे महाराज. आई सांगणाऱ्या महाराष्ट्रात पावला पावलाला कविता सापडतील महाराज. आमचे मित्र एक संदीप राऊत, त्याने एक सुंदर कविता लिहिली महाराज आई या विषयावर. ते म्हणतात आईबद्दल बोलताना माणसं संकोचित वृत्ती बाळगत नाही, पण बापाविषयी बोलताना का संकोचित वृत्ती येते तीच मला कळत नाही. अरे आई चटकन रडून मोकळी होती महाराज. बघा तुम्ही घरात काही वातावरण घडलं ना, आईला रडता येतं महाराज, बाप रडत नाही. बाप रडत नाही याचा अर्थ होतो तुमच्यावर प्रेम करत नाही, असं कधीच होत नाही. आईपेक्षा कंकणभर श्रेष्ठ प्रेम बापाचं आहे, पण ते आपल्याला त्याला शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि स्त्रीला शब्दात व्यक्त करता येतात म्हणून तिच्या भावना लवकर पोचतात, पुरुषाच्या भावना पोचत नाही. विठाला विठाला ठाला पुरुषाच्या भावना पोचण्यासाठी त्याला बाप व्हावं लागतं महाराज. तुम्ही बघा आईला आपल्याला ठेच लागली, काय शब्द येतो? आई. चटका बसला आई. ठेच लागली आई, चटका बसला आई. छोट्या मोठ्या संकटाला पटकन तोंडात नाव येणार कुठलं? आई. पण तुम्ही हायवेनं चालला आणि घाटात गाडी ओव्हरटेक करताना समोरचा ट्रक जर अचानक अंगावर आला, काय शब्द येतो आपण? अरे छोट्या मोठ्या संकटाला आई सहज सामोरी जाते, सहज नाव येतं. पण ज्यावेळेस मोठं संकट जीवनात येतं ना, त्याशिवाय बापाशिवाय पर्याय नाही महाराज. बापाशिवाय पर्याय नाही. तो बाप बघा, आणि बापाबद्दल नेहमी संकोचित वृत्ती आहे माणसाची. आपल्याकडे एखाद्या नवीन गाडी घेतली ना गुरुजी, त्याच्यावर लिहिलं जातं आई वडिलांची पुण्य आई. वडील लिहितात, पण पहिलं असं लिहिलं का वडिलांची ना आईची पुण्य आहे? असं कुठल्या गाडी वाक्य वाचले? मग पहिलं काय? आई, आणि नंतर बाप. काही करू द्या, पहिली आईच आहे, पण नंतर बापच आहे. अरे तुमचं काय घेऊन बसला? हे व्यवहारातलं झालं. ज्या तुकोबारायांनी 450 अभंग लिहिले, त्यांना बापाबद्दल बोलायला अख्ख्या गाथ्यात 4,500 अभंगात 2च अभंग सापडले. विठाला 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 किती सांगू? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, हजारो अभंग आईचं वर्णन करणारे तुकोबाराच्या गाथ्या सापडतात. पण ज्या तुकोबारायांनी जगातल्या सगळ्या विषयाला हातभार लावला, जगातल्या सगळ्या विषयाला स्पर्श केला, त्या जगद्गुरु तुकोबारायला बापाबद्दल का बोलता आलं नाही मला अजून कळलं नाही. फक्त 2च अभंग आहेत महाराज. किती? अख्खा गाथा वाचा. गाथा तुम्हाला दिसलाच नाही अजून कवा, पण कधीतरी वाचून बघा. त्या गाथ्यामध्ये 2च अभंग आहेत. कुठले? जगी आईसा बापू व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. आणि आज घेतलेला सेवेला अभंग कुठला? बापकरी जोडी लेकुराची ओढी, आपुली करवंडी वाळवणी. अरे बाप जीवनामध्ये तुमच्यासाठी इतकं कष्ट करत असतो महाराज, इतकं कष्ट करत असतो. आपल्या शरीराची तमान बाळगतामध्ये रात्रंदिवस बाप तुमच्यासाठी कष्ट करत असतो. त्याच्यासाठी का स्वतःसाठी का मुलांसाठी? हो अरे बोला ना पटकन. कोणासाठी? पोरांसाठी. का कुठल्या बापानं असं केलं, सगळं कमावलं ना आपल्याकडेच ठेवलं आणि पोरांना फुटपाटला झोपाय दिला? असं आहे का बाप जगात? नाही महाराज. अरे त्यानं बंगलाही बांधू द्या. बापानं जर बंगला बांधला तर पोराच्या ताब्यात, आणि पोरानं जर बंगला बांधला ना महाराज, काय दुर्दैव या महाराष्ट्राच्या बापाचं, त्यात एक खोली सुद्धा बापाच्या नावाची निघत नाही. देवाला नाही तर बापाचं कुठलं काढता? आताच्या बंगल्यात देवाला देवघर, देवाला जागाच नाही महाराज. सगळा कधी कधी वास्तुशांतीला जाण्याचा योग आला, लोक असे मोठमोठे बंगले बांधतात ना महाराज. आता या खोपोलीला जवळजवळ 2.5 एकरात बंगला आहे महाराज. नाही सांगत. त्यानं 1.25 तास मला बंगला फिरवला आणि मोकार घाम आणला मला कीर्तनाच्या आधीच. सगळं दाखवलं. अरे पण म्हणलं हे सगळं जागा झाली बुवा तुमच्या बंगल्यात, देवघर कुठं आहे? ते म्हणे अजून नियोजन करायचं. अरे बापाला जागा नाही, देवाला जागा नाही, तुमच्या घराचं करता काय? पण जो बाप सांगतोय ना मी गड्या हो, तुम्ही सांगा, आई तुमच्या रोजच्या जेवण करून पुढ्यात वाढणारी आई, बरोबर आहे? कोण वाढतं? आईच वाढते. जेवायला कोण देतं पोराव? आई. पण ते जेवण उपलब्ध कोण करतं? बाप. कळतंय? अरे वाढणारी आई दिसती, बनवून देणारी आई दिसती,
पण जन्मभराच्या आयुष्याच्या शिदोरीची तयारी करणारा बाप तुम्हाला का दिसत नाही हेच कळलं नाही. विठाला विठाला बरं तुम्हाला म्हणायचंय का असं आई जास्त प्रेम करते? हा, दोन्ही करते. बर, आता नाही तरी समान नागरिक कायदा आलाय. दोन्ही करतात. आई प्रेम करते पण बापही प्रेम करतो. पण आई एखादं पाऊल मागं टाकेल, बाप टाकत नाही. पोराव ज्या वेळेस संकट येतं ना एखादं, तर सगळ्यात पुढं आई का बाप? आई पुढं मारामारी करायला. अरे आई तोंडानं भांडल, पण ज्या वेळेस एखादा बलाढ्य शत्रू आपल्या मुलावर येतो ना, छातीची ढाल करणारा बाप सगळ्यात पुढे असतो महाराज. म्हणून सगळ्यात पहिला जगातला आपला मित्र कोण असेल तर बाप आहे. कोण आहे? बाप आहे महाराज. पण त्या बापाला मित्र करता आलं पाहिजे आणि बापाला सुद्धा पोराला आपलं मित्र समजता आलं पाहिजे. आजकाल काय झालं, पोरांचे बापाचे संवादच संपले पोरांच्या घरातून. त्या संवादाची जागा मोबाईलनं घेतली. कुणी? मोबाईलनं. प्रत्येक कोपऱ्यात बाप एका कोपऱ्यात, आई एका कोपऱ्यात, पोरगी एका कोपऱ्यात, पोरगा एका कोपऱ्यात. कुणाचं काय चाललं, कुणी कुणाला. तुमचं पुढचं पाठ नाही का? जाऊ दे मोरदे. विठाला 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 संवाद संपल्यामुळं माणसं बिघडली महाराज. पण संवाद झाला पाहिजे आणि तो बाप आपल्याला कळायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, ज्या बापाविषयी मी बोलतोय ना, तो बाप सांगू का तुम्हाला कसा आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात बाप करी जोडीले कुराची ओढी, बाप करी जोडीले कुराची ओढी, बाप करी जोडी ओढी. आईपेक्षा बापाची चिंता, लेकाची चिंता बापाला जास्त आहे असं माझं तरी मत आहे. तुमचं मत काय असेल तुम्हाला माहिती. बाप जास्त काळजी करतो. बरं सोपं सोपं करून बोलू का? तुम्ही आईसोबत आपण लहानपणी बाजारात गेलो असेल ना, प्रत्येक जण गेलाय कधी? यात्रेत, बाजारात, गर्दीत गेलाय आईसोबत? तुम्हाला बांधून आणले काय कुणी? काय कळा ना मला. ही अशीच आहेत. जरा फ्रेश चेहऱ्याने बसा. मला सांगा, आई बरोबर एखाद्या गर्दीत जर आपण गेलो, यात्रेत जर गेलो, तर आई आपल्याला हात, गर्दी खूप गर्दी आहे, चालता येत नाही एवढी गर्दी आहे, तर आई काय करते हो? बोठाला धरून ओढती. मग काय करते? अरे ती कडेवर उचलून घेते. काय करते? जर गर्दी असेल, चालता येत नसेल, तर माझं लहान लेकरू आहे म्हणून आई काय करते? त्याला कडेवर उचलून घेते. बरोबर आहे? का कडेवर उचलून घेते? त्याचं कारण आहे, माझ्या लेकराला मी पाहते ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. तिचा भाव सांगतोय मी त्या आईचा. ती आई हाताला धरून चालता जरी येत असलं लेकराला, तरी ती कडेव घेऊन चालायचा प्रयत्न करते. कारण तिला माहिती आहे, जर गर्दीत माझं लेकरू खाली ठेवावं, यात्रेत जर खाली चालवावं त्याला, तर जे मी माझ्या डोळ्यानं पाहते ते माझ्या लेकराला दिसणार नाही. मग माझ्या कडेवर जर घेतलं, तर मी जे पाहते ते माझ्या लेकराला दिसेल. हा तिचा भाव आहे.
पण याच्या उलट तुम्ही बापासोबत कधी जाऊन पहा. गेलाय यात्रेत, गेलाय का बापासोबत? गर्दीत गेलाय? अरे गर्दीत जर गेला तर बाप कडेवर घेत नाही. मग बाप कुठं घेतो? खांद्यावर घेतो, खांद्यावर. त्यालाही कडेवर घेता आलं असतं की, पण बाप कडेवर घेत नाही. त्याचं कारण सांगतो, बाप खांद्यावर घेतो. अरे आईचा भाव आहे, जे मी पाहते ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. पण त्याच्याही पुढचं एक पाऊल आहे, बापाचा भाव सांगतो, अरे जे मलाही जगातलं दिसत नाही ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजे, म्हणून खांद्यावर घेतो. मला विठाला 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 किती उदाहरणं सांगता येतील महाराज. जगात एक प्रसिद्ध सांगतो तुम्हाला दृष्टांत आहे का. ज्ञानोबारायाच्या आईबापा इतकं कष्ट जगातल्या कुठल्याच आईबापानं केलं नाही महाराज. कुठल्याच आईबापानं केलं नाही. नुसतं ज्ञानोबाराय म्हटलं ना गुरुजी, कडोळ्याला धारा लागतात महाराज. नुसतं ज्ञानोबाराय म्हणा, नुसतं तुकोबाराय म्हणा, भक्ती ही टाइमपासची नाही महाराज. कीर्तन प्रवचन टाइमपाससाठी नसतात, ती अंतकरणाचा ठाव घेण्यासाठी असतात. संत चरित्र निस्ती दाखवण्यासाठी, वाचण्यासाठी, तुम्हाला सांगण्यासाठी नाही, कधीतरी ती आत्मसात करून पहा. संत चरित्र फार काळ देऊन जातात महाराज. अरे ज्या ज्ञानोबारायाच्या नावावर अख्खं जग जगतंय, ज्या तुकोबारायाच्या नावावर अख्खं जग जगतंय, याच्या पुढं बोलू का. ज्या ज्ञानोबारायाच्या एका एका अभंगावर आम्ही 1-1 कोटीचे बंगले बांधले ना, त्या ज्ञानोबारायाला एक काळचं खायला अन्न नव्हतं. कळते? नीट बारकाय नाही का. ज्या ज्ञानोबारायाच्या एका ओवीवर आम्ही 25-25 लाखाच्या गाड्या घेऊन फिरतो ना, त्या ज्ञानोबारायाला आळंदीच्या या कर्मठ ब्राह्मणांनी कधी 8-8 दिवस जेवण मिळू दिलं नाही महाराज. काय ज्ञानोबाराय होते, काय तुकोबाराय होते महाराज. अरे तुकोबारायाची गाढवावरनं धिंड काढावी. कोपाला पाटी लगावी हेलो, कोपाला पाट गावी कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. अरे गावचा पाटील कोपला एवढ्या थांबला नाही, गाढवावरनं धिंड काढली तुकोबारायची महाराज. कशावरनं? गाढवावरनं. ज्ञानोबाराय पा, अरे ज्या ज्ञानोबारायच्या नावावर अख्खा संप्रदाय जगतोय आता, त्या ज्ञानोबारायला आळंदीत भांड मिळलं नाही, खापर मिळलं नाही मांड भाजण्यासाठी. त्या मुलांची इतकी हाल केले आळंदीकरांनी महाराज. मी कधीतरी बारकाईनं बोलत असतो, मी जातीवाचक कधी बोलत नाही, पण तरी सुद्धा सांगतो, ही माणसं पूर्वीची इतकी कर्मठ होती, इतकी कर्मठ होती. आता असा माणूस नाही राहिला महाराज. अरे एखाद्याचं भिकाऱ्याचं लेकरू रडायला लागलं तर आपल्याला दया येते. येतीन बाबा, भिकाऱ्याचं लेकरू रडू राहिलं ना तर आपल्याला दया येते, आपण त्याला देतो. माझ्या ज्ञानोबारायाने इंद्रायणीचं पाणी पिऊन उपरण्यानं पोट बांधून सिद्धबेटात राहावं महाराज. किती हाल होते त्यांचे. त्या विठ्ठल पंताने दिवसभर भिक्षा मागावी, पण दिवसभर मागून सुद्धा एका लेकराचं पोट भरेल एवढं सुद्धा मिळत नव्हतं. अरे ते शुद्धीपत्र मागण्यासाठी समाजाने आम्हाला जातीत घ्यावं, समाजाने आम्हाला जवळ करावं, याच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत होता बाप. कशासाठी? तर फक्त मुलांच्या सुखासाठी महाराज. ऐका, मुलांसाठी. कुणीतरी सांगितलं, त्या काळी पैठणला धर्मपीठ होतं गुरुजी.
त्याने सांगितलं अरे इथं तिथं जाऊ नका, मग पैठणला जा म्हणे. मग पैठणला जायचं. आळंदी ते पैठण जवळ आहे का दादा? बरं तेव्हा गाड्या होत्या नाही ना. त्या विठ्ठल पंतानं 4 दिवस लागतील आपल्याला परत यायला, म्हणून 4 दिवसाची शिदोरी घरात आणून ठेवली, भिक्षा आणून ठेवली आणि मजल दरमजल करत 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 पैठणला गेले. ऐका, पैठणला गेले. त्या पैठणच्या ब्राह्मणांसमोर शुद्धीपत्र मागण्यासाठी आपला अर्ज ठेवला. पण काय दुर्दैव होतं महाराज, मी ज्ञानोबराय सांगायला गेलो ना महाराज, ज्ञानोबराय माझा स्पेशल विषय. मी किती 6 महिने नाही वर्ष बोलत बसल, पण ज्ञानोबराय मला कीर्तनात एका कीर्तनात 10 मिनिटात 15 मिनिटात सांगता येत नाही. सांगतो गड्या तुम्हाला, पण ऐकाच. अरे ज्या ज्ञानोबरायचे वडील शुद्धीपत्र मागायला गेले ना, त्या आळंदीकरांना सांगितलं तुमच्या मुलांना शुद्धीपत्र मिळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. आई बापाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. अरे देहांत प्रायचित्त शब्द ऐकला आणि विठ्ठलपंत खाली बसले महाराज. स्वतःच्या मरणाच्या भीतीनं नाही महाराज. लहानपणी आईबाप गेल्यावर काय होतं हे ज्याला आईबाप नाही ना त्याला विचारा. ज्याचा बाप घरात आहे त्याला बापाची किंमत नाही, आणि ज्याची आई घरात आहे ना त्याला आईची किंमत नाही गड्या हो. पण ज्या दिवशी तुमचा बाप जातो ना, आता बापूला आमच्या विचारा, वर्ष झालं नानांना हाक मारल्यावर नाना भाऊ देईल का? नाही ना. 1 वर्षापासून आपला बाप आपल्या जवळ नाही. घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात आपला बाप असू द्या, पण त्या घराला जी किंमत बापामुळे आहे ना, ती जगातल्या किती श्रीमंत वस्तू मोठमोठी वस्तू आणून ठेवली तर घराला किंमत नाही. विठ्ठलपंताने आपल्या मृत्यूची भीती नाही, पण मी गेल्यावर माझ्या लेकरांचं काय? डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. जड अंतकरणानं परत फिरले ते शुद्धीपत्र घेऊन, आणि मजल दर मजल करत 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 रात्री 12 वाजता आळंदीत आले. घरी जावं 8 दिवस लागले. 4 दिवसाचं घेऊन ठेवलं होतं. 4 दिवस लेकरांनी काय खाला असेल माहीत नाही, काय पिला असेल माहीत नाही. घरी जावं तर लेकरं तोडून खातील. बाबा जेवायला पाहिजे, बाबा खायला पाहिजे म्हणून सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले. सिद्धेश्वरासमोर हात जोडले. सिद्धेश्वरा, काय माझं पूर्वजन्मीचं पाप आहे मला माहीत नाही, पण माझी लेकरं घरी उपाशी आहे, काय करावं? एक 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 पाऊल जड अंतकरणानं उचलत 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 सिद्धबेटात गेले. पायाचा आवाज ऐकला. अरे ज्या लेकरांना 4 दिवस खायला नव्हतं त्यांच्या आईला झोप लागेल का? झोप लागेल त्यांच्या आईला? लेकरांकडे बघून कसं तरी गोड बोलून पाणी पाजून झोपी घातलेली ही 4ही भावंड. चपलीचा आवाज आला आणि रुक्मिणी आईसाहेब जाग्या झाल्या. ताटीचं दार उघडलं आणि विठ्ठलपंतांना पाहिलं. विचारलं, बाबा काय आणलं? मिळालं माझ्या लेकरांना शुद्धीपत्र? माझ्या पोरांना शुद्धीपत्र दिलं का? काय सांगणार होते विठ्ठलपंत? हो रुक्मिणी, आपल्या लेकरांना शुद्धीपत्र मिळालंय. मग चेहरा का पडलाय? तुमच्या डोळ्यात पाणी काय आहे? रुक्मिणी, अगं पाणी माझ्या डोळ्यात चिंतेच आहे. शुद्धीपत्र मिळालंय, पण आळंदीकरांचा निर्णय नाही, पैठणकरांचा निर्णय आहे. तुम्हाला दोघाला या देहांत प्रायचित्त करावं लागेल. पण ऐक ना रुक्मिणी, कदाचित बाप गेलेला चालतो ग, बाप गेलेला चालतो, पण आई जाऊन चालत नाही महाराज. आई जर गेली ना तर लेकराचे खूप हाल होतात महाराज. कदाचित बाप गेला तर चालेल, पण रुक्मिणी तू मागं थांब. उद्या मला सकाळी देहांत प्रायचित्त घ्यायचंय, मला या जग सोडायचंय, कारण माझ्या लेकराला सुख मिळावं, माझ्या लेकरांना समाजानं एकत्रित घ्यावं, आणि म्हणून प्रयत्न करतोय. विठाला विठाला रुक्मिणी सांगते, हो लेकरं झोप येते, त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे. मग आजचा दिवस थांबा ना, उद्या आपण निर्णय घेऊ. दुसरा दिवस उजेडला. ऐका गड्या हो, विठ्ठलपंताने रुक्मिणीने ठरवलं, माझ्या ज्ञानोबारायला मांडे खूप आवडतात. तो लेकराची आवड जपण्यासाठी बाप काय काय करतो कधीतरी सकाळ डवळून पहा. माझ्या ज्ञानाला, माझ्या सोपानाला मांडे खूप आवडतात. मग मी तयारी करतो, शिदा आणतो, तू मांड्याची तयारी कर. ते मांडे भाजायची तयारी केली. संध्याकाळी मांडे केले.
4 लेकरं वळीनं जेवायला बसली. एका बाजूला बाप आहे आणि एका बाजूला आई आहे. कधीतरी डोळ्यासमोर आणा, उद्या हे लेकरांना सोडून जायचं आहे आपल्याला, असा भाव कधीतरी स्वतःच्या मनात आणून बघा. काय अवस्था त्या विठ्ठलपंताची रुक्मिणीची झाली असेल. दोन्ही डोळ्यातून घळा 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 अश्रू व्हायचे. ज्ञानोबाराय विचारतात, निवृत्ती दादा विचारतात, आई का रडता, का रडता? का रडल्यावर हुंदका आलेला सुद्धा आईनं आवरावा, बापानं आवरावा. तो हुंदका आवरत आवरत निवृत्ती, काही नाही रे बाळा. डोक्यावरनं ज्ञानोबारायचा हात फिरवावा रुक्मिणी आई साहेबानं. हात फिरवून आपल्या स्वतःच्या हातानं ज्ञानोबारायला एक एक घास द्यावा. निवृत्ती दादाला द्यावं. सगळ्यात लहान मुक्ताई होती हो. लहान लेकराव खूप जीव असतो आपल्या आईचा. कधीतरी आई डोळ्याच्या समोर आणा गाड्यावर. आई तुम्हाला खरं सांगू, अरे जगाच्या पाठीवर महाराष्ट्रातला एक तालुका ठेवला नाही मी. त्याची कृपा फक्त माझ्या आईची आहे गुरुजी. कृपा फक्त माझ्या आईची. खरं सांगू का, माझ्या आईला अजिबात काही वाचता येत नाही महाराज. तिला लिहिता येत नाही, अंगठा बहादूर आहे. पण आज बी एवढ्या व्यासपीठावर सांगतो दादा, मी जे बोलतोय ना, ही फक्त आणि फक्त माझ्या आईची कृपा आहे. अरे लहानपणी एकही दिवस ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय अजून तिनं जीवन दिलं नाही मला कधी. विठाला विठाला रुक्मिणीला हुंदका आवरत नव्हता. ज्ञानोबारायच्या डोक्यावरनं हात फिरवावा, मुक्ताबाईच्या डोक्यावरनं हात फिरवावा. मुक्ता पोटभर खा बाळा, तुला मांडे आवडतात ना. काय अंतकरण असेल आईचं दादा. ती आई रडते. बाप भेताडाकडं तोंड करून विठ्ठलपंताला इतका हुंदका आवरत नव्हता. पण काय करावं, लेकरांच्या समोर रडलं तर लेकरांना कळेल. 4 भावंड जेवायला घातली. जड अंतकरणाने एका एकाचं डोकं मांड्यावर ठेवून शांतपणे 4 लेकरं झोपी घातली महाराज. आणि रात्रीच्या मध्यरात्री 2 वाजता विठ्ठलपंत उठले. एक पत्र निवृत्तीनाथाच्या नावाचं लिहिलं. त्या शांत दिव्याच्या समोर जाळणाऱ्या समयी समोर ठेवलं आणि लेकरांचा निरोप घ्यायला निघाले महाराज. तेवढ्यात रुक्मिणी आईला हात धरला. रुक्मिणी चल आपल्याला जायचंय. रुक्मिणीनं आपल्या पतीचा विठ्ठलपंताचा हात धरला. दरवाजात आला आणि रुक्मिणी एका क्षणात मागं फिरली आणि ज्ञानोबारायाजवळ जाऊन बसली. ज्ञानोबारायाकडं पाहिलं महाराज. काय अवस्था त्या आईची असेल. आज शेवटच्या प्रवासाला निघालेली आई. पुन्हा ही आई तुम्हाला भेटणार नाही अशा अवस्थेत असणारे माझ्या रुक्मिणी आई साहेबांनी डोक्यावरनं हात फिरवला. निवृत्तीच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर निवृत्ती जागा झाला महाराज. आणि निवृत्ती जागा झाल्यावर विचारलं, आई एवढ्या रात्री तू कुठं चालली, कुठं चालली? कितीतरी ग्रंथात उल्लेख आहे महाराज. या 3 भावंडांना झोपेत ठेवलं. पण जगाचा सगळ्यात मोठा निवृत्ती महाराज. कोण आहे? निवृत्ती दादा. आणि खरं सांगू का, गुरु शिष्याचं नातं कसं असावं, बहीण भावाचं नातं कसं असावं, भावा भावाचं नातं कसं असावं. अरे मोठा भाव जगात ज्ञानोबारायचा गुरु झाला. पण पुढं ऐका ना, अरे ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ गुरु आहे, पण ज्ञानोबाराय शिष्य आहे. पण गुरु आपल्या शिष्याला किती मोठं करतो हे जर बघायचं असेल तर कार्तिकीत अलंकापूरला जा. अलंकापूरला जा महाराज. गुरुकृपा काय असते महाराज तुम्हाला कळेल. अरे निवृत्तीनाथ जैसे थे राहिले रे. निवृत्तीनाथ जैसे थे. निवृत्ती यात्रा, या त्र्यंबकची यात्रा बघा ना, 1,00,000-2 लाख जास्तीत जास्त. पण ज्ञानोबारायावर एवढी कृपा आहे. अरे 10-10 लाख लोक कार्तिकीला माझ्या ज्ञानोबारायाच्या दर्शनाला येतात. हा फक्त सद्गुरूचा प्रसाद आहे. त्या निवृत्तीनाथाला सांगितलं, बाळा उद्यापासून ही 3 भावंडांना तू सांभाळायचं, आमची वाट पाहायची नाही. आणि शेवटच्या प्रवासाला निघून गेली महाराज. पुढं पाळव चालायची आई, पुन्हा मागं बघायची, पुढं चालायची, मागं बघायची. त्या इंद्रायणीच्या डोहापर्यंत गेले. विठ्ठलपंतानं विचार केला, अरे मी जर पहिली उडी मारली आणि लेकर जर हिच्या डोळ्यासमोर दिसली तर ही येणार नाही, आणि ही जर आली नाही तर ही आळंदीकर माझ्या लेकरांना समाजात घेणार नाही. मग आपल्या बायकोचा हात धरला आणि त्या इंद्रायणीच्या डोहात दोघांनाही समर्पण केलं. स्वतःच्या शरीराची पर्वा न करणारे ज्ञानोबारायचे वडील विठ्ठलपंत समाजासाठी नाही, आपल्या लेकरासाठी काय करतात त्याचंच वर्णन तुकोबाराय अभंगात करतात. लेकुराचे ओढे बाप करनो, लेकुराचे ओढे बाप करदोणे,
लेकुराचे ओढे बाप करी जोडी लेकराची ओढी 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 आपले गुरवाने वाळवाने आपले गुरवाने वाळवाने आपली गुरवाणी वाळवाणी आपली गुरवाणी वाळवाणी गेला मिरासी सदाने एकाएक गेला मिरासी सदाने एकाएक गेला मिरासी सदानी एकाएक गेला मिरासी काय करतो बाप बाप काय करतो आहे का? अरे एका क्षणात आपल्या संपत्तीचा मालक करून तुम्हाला टाकतो महाराज. एखाद्या लेकराला जर तोटा आला ना एखाद्या व्यवसायात तर बाप त्याला शेताच्या बांधावर नेत असतो आणि सांगतो, ए दादा अरे घाबरू नको, हा ही 10 एकर तुझीच आहे. किती सेकंदात नावं केली लेकाच्या, किती सेकंदात. त्याला चार्ज आहे का? कुठला तलाठी लागतो त्याला? नाही. अरे एका क्षणात बापाची संपत्ती लेकराची एकाएकी केला मिराशीचा धनी. मिराशी म्हणजे संपत्ती, मिराशी म्हणजे नाव. एका क्षणात आपलं सगळं बाप लेकराच्या नाव करतो, त्याचं नाव बाप आहे महाराज. म्हणून आई आणि बाप सांगत असताना मी नेहमी सांगत असतो, आईविषयी बोलताना किती आदर आहे बघा, आणि बापाविषयी बोलताना सुद्धा सांगतो. मी मगाशी एक कविता सांगता सांगता राहिलो तुम्हाला. एकच ओळ म्हणतो, मला जास्त कविता पाठ नाही त्यामुळे माझा गोंधळ होतो. कारण ज्ञानोबारायने तुकोबारायने आमच्या एवढं भांडवल ठेवले ना, कवितेकडे जायला येळच नाही. विठाला 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 आई तुझी आठवण मी पुरता गहिवरतो, आई तुझी आठवण मी पुरता गहिवरतो. निघून गेली गाय आता गोठा हंबरतो, गोठा हंबरतो. बाबा आई गेली ना घरातली का जगातलं सगळं प्रेम गेलं म्हणायचं. तुमच्या जीवनातला मायेचा समुद्र जाटला आणि बापाची माया जर विचाराल ना, आबा सांगता का तुमच्या भाषेत? हे उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातले पाणी. जिजू जिजू संसाराचा गाणा वटामध्ये हसू जरी कनावा कना घडी पर तू थांब जरा ऐक तुझी हाक लई अवघड आय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आय गड्या उमगाया बापर उमगाया बापर
उरामंदी माया त्याच्या. अरे किती माया, किती माया. ऐका, बापा इतकं प्रेम जगात करणारा कुणीच नाही. म्हणून बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुले कुरवंडी बाळवणी. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडी वागवून भार खांदी. आयुष्यभर लेकराचं ओझं वागवणारा बाप अरे एका क्षणात आपली संपत्ती मुलांच्या नावावर करून टाकतो. म्हणून एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागवून भार खांदी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, 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 हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय. हरि 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 विठोबा रखुमाई, हरि 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 विठोबा रखुमाई, चौकदार हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 हरि विठोबा रखुमाई. चला चला विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, 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 हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुले करवंडी वाळवो, आपुली कुरवंडी वाळवो, आपुली कुरवंडी वाळवो. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी बाळवणे. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडी वागवून भार खांदी. सजना हो, जवळजवळ वेळ संपलाय. 10 मिनिटं माझ्याकडे राहिले. 15 मिनिटं तशी 12:05 आपला पुष्पवृष्टी करायची. 15 मिनिटं माझ्या हातात आहे. बापू 2 मिनिटं तोवर खाली बसा. राहू दे ते मी सांगतो नंतर तेव्हा करा. आता थांबाचा ठेवा खाली ती. मी सांगतो तेव्हा करा. विठाला 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 विठाला. आज खरं तर पुण्यस्मरण आहे पहिलं. आहे काय? विठाला 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 विठाला. तसे बी आता वेळ बी संपला. आता देऊन बी उपयोग नाही. आहे आज प्रथम पुण्यस्मरण आहे नानांचं. खरं तर मी नेहमी 10 मिनटं तुमची घेतो. काय झाले, वर्षश्राद्ध 10वा 13वा याच्याबद्दल खूप गैरसमज लोकांचे आहेत. का करायचा 10वा, का करायचं 13वा, का करायचं वर्षश्राद्ध, काही माहीत नाही महाराज. हे अनभेदनीय लोक याच्याबद्दल. फक्त जग करतंय म्हणून आम्ही करतोय, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. पण मी नेहमी सांगतो, माणूस गेल्यावर 3 विधी येतात एका वर्षात. किती? 3 विधी. पहिला 10वा, दुसरा 13वा आणि तिसरं वर्षश्राद्ध. 10वा कितव्या दिवशी?
10व्या दिवशी. 13वा कितव्या दिवशी? 13व्या दिवशी. भावकीचं लग्न आड आल्यावर आणि त्यातल्या त्यात मी साताऱ्यात आहे 3ऱ्याच दिवशी. विढाला 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 पुन्हा नेम लावलाय मला गावला नाही अजून सातारा जिल्ह्यातला. मग काही लोक काही थांबायला टाइम नाही महाराज यांना, काही नाही. ते म्हणले सुट्ट्याच नाही आम्हाला. अरे 10व्या दिवशीच असला पाहिजे आणि 13व्या दिवशीच असला पाहिजे. का करतात 10वा, का करायचा 13वा? एक 10 मिनटं घेतो मी तुमची. ती का सांगतो त्याचं कारण सांगतो. आज सगळी सुशिक्षित पिढी आहे महाराज. आज जर 10वा 13वा आप्पा का करायचं लोकांना कळलं नाही ना, तर आपली पोरं आपला 10वा घालणार. ती म्हणते फुकले ना म्हातारं जाऊ द्या, मोकळं व्हा करून, त्याला वेळ नाही. पण 10वा हा विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. 10 मिनिटात ऐका फक्त. किती? 10वा हा विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. विधी बदलता येतो पण शास्त्र बदलता येत नाही. कारण विधी 10वा हा क्षेत्राच्या ठिकाणी करायचा असतो. क्षेत्राच्या ठिकाणी 10वा करायला पश्चिम महाराष्ट्रात एकच ठिकाण आहे आणि ते आपल्याजवळ आहे. किती भाग्यवान आहे, सातारा जिल्ह्यात आहे. काय नाव माहिती आहे त्याचं? हा नाही, हे तुम्ही केले आता माऊली. ओरिजिनल शास्त्रशुद्ध ठिकाणी धोम. कुठलं? धोम. भृगु ऋषीनं 12,000 वर्ष तपश्चर्या केली महाराज त्या ठिकाणावर. इथून अगदी 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. किती? 25 किलोमीटरच्या अंतरावर. किती भाग्यवान माणसं आहे की एवढं मोठं क्षेत्र आपल्या ठिकाणात आहे. फक्त आता त्याचं पावित्र्य राखलं नाही म्हणून आता काय झाले, दिसायला चांगलं असलं तर मोठं आपली भावना आहे आणि दिसायला नसलं तर पण त्या क्षेत्राला एवढी किंमत आहे महाराज. 10व्याचं ठिकाण क्षेत्राच्या ठिकाणी करावं. पण प्रत्येकाला क्षेत्राच्या ठिकाणी जाता येत नाही म्हणून 10वा नदीवर करायला सुरुवात केली लोकांनी. कारण प्रत्येक गंगा ही तीर्थच आहे म्हणून प्रत्येक 10वा नदीच्या किनाऱ्यावर होतो. पण 13वा मात्र बदलता येत नाही. 13वा 13व्या दिवशी करतात. तुमच्याकडे किती दिवशी करतात? बऱ्याच जणांचे 13वे तुम्ही खाली. मला सांगा बरं 13वा 13व्या दिवशी का करतात? किती लोकांना माहिती? नाही माहिती. मी सांगू का नको बापू? पण 1000 वाढवीन. विठाला 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 विठाला. का करता? एक शॉर्टकट मध्ये सांगतो. आपल्या भारतीय धर्म संस्कृतीमध्ये या शरीरावर 16 संस्कार केले जातात. किती? 16. आता इथं बसणाऱ्यांपैकी आहे का कोणी महाराज आम्ही 16च्या 16 संस्कार करून घेतले असं आहे कोणी? एकही नाही महाराज. महाराज नाही तर तुमचं काय होऊन बसला? संस्कार कशा बरं खातात हेच आपल्याला पाहिजे नाही. पण गर्भधान संस्कारापासून मृत्यूच्या संस्कारापर्यंत 16 संस्कार आहेत. शॉर्टकटमध्ये सांगतो. पण त्यातले 3च संस्कार आपल्यावर होतात. किती? 3. पहिला आहे गर्भधान संस्कार, दुसरा नामकरण संस्कार, तिसरा असे 16 संस्कार. 16 संस्कार सांगा 16 कीर्तन करावं लागतील. पण ह्या 16तले 3च होतात आपल्याकडं. पहिलं होतं नामकरण संस्कार. त्याला तुमच्या भाषेत बारसं म्हणतात. नाव देहाला का जीवाला? अरे बोला ना पटकन. देहाला. मरतं कोण? जीव का देह? देह. मग श्रद्धांजली वाहणाऱ्यांना विचारा मृत आत्म्या शांती लाभ वारगप की. मोकार कळत नाही तर बोलते. आत्म्याला नाव नाही, देहाला नाव आहे म्हणून त्याला नामकरण संस्कार म्हणतात. हा पहिला संस्कार. दुसरा संस्कार आहे विवाह संस्कार. लग्न हा एक पूर्वी संस्कार आहे. आता तो संस्काराच्या पद्धतीनं राहिला नाही. पण मी नेहमी सांगत असतो रामप्रभूचं लग्न जाणून बुजून वशिष्ठ आणि नारद महर्षीनं 3.5 मिनिटं लेट केलं. किती? 3.5 मिनिटं. पण 3.5 मिनिटं लेट लग्न केल्याचा परिणाम त्यांना 14 वर्ष वनवासात राहावं लागलं. किती वर्ष? किती मिनिटाचा परिणाम? 3.5 मिनिटं लेट लग्न झाल्यावर जर 14 वर्ष वनवास मिळतो. तुम्ही 2-2 तास पुढे याची वाट बघता. तुमचं काय सांगा होय? काय करायचं आपल्याला? पण तो विवाह संस्कार आहे तो जाऊ दे, तोही आता संस्काराच्या पद्धतीनं राहिला नाही. पण शेवटचा संस्कार आहे त्याचं नाव आहे मृत्यू संस्कार. माणसाचा शेवटचा श्वास बंद होईपर्यंत, त्याला भडागणी देईपर्यंत 85 संस्कार आहेत. किती? त्यातले 5 जमाना आपल्याला 85चा कशाला विचार करायचा? विठाला 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 आणि 3च संस्कार आपल्यावर होतात 16तले. मग 16तले 3 गेल्यावर खाली किती राहिले? पटकन बोला. किती राहिले? 13 राहिले. मी 13व्या दिवशी का करायचा सांगतोय. राहिलेले 13 संस्कार तुमच्याकडे जीव खडा ठेवतात का आप्पा? कुठे ठेवतात ते? बाहेर झाडावर बांधून. का? म्हातारे परत येते. काय करावं या लोकांना कळत नाही. चुकीच्या गोष्टी तेवढ्या लवकर करतात. आमच्याकडे अजून एक पद्धत आहे. तुमच्या हिंगोलीत कशी माहीत नाही मला. प्रेत घराच्या बाहेर गेलं की ओटीवर अशी एक पिठाची रांगोळी काढतात. काढतात का? त्याच्यावर दिवा लावायचा, त्याच्यावर झाकण ठेवायचं. हे आहे का तुमच्याकडं?
का करायचं ते? हां, कंच्या जन्माला गेले कळते है ना. आमच्याकडे परवा एक मेलं गुरुजी म्हणलं कसं जर पाय उठलं, म्हणलं आमच्या अण्णाच्या कुत्र्याचं उठलं. अरे त्याच्यावर जर कळत असतं म्हातारं कुठे गेले, मंत्री संत्री हेलिकॉप्टर घेऊन आणाय गेले असते ना. नीट ऐका, ती ज्योत लावायची, पण का लावायची? गेलेला जीव तो ॲक्सिडेंटनी रोडवर जाऊ द्या, हॉस्पिटल जाऊ द्या किंवा घरी जाऊ द्या, तो त्याच्या राहत्या घरी 13 दिवस येतो. मग त्या ज्योतीच्या स्वरूपानं तो आत्मा आपल्या घरात राहतो. म्हणून ती ज्योत 13 दिवस विझवायची नाही. आणि तो ज्योतीच्या शेजारी तो जीव खडा ठेवून राहिलेले 13 संस्कार 13 दिवस जीव खड्यावर करायचे असतात. याला 13 म्हणतात. विठाला विठाला हॅलो विठाला 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 विठाला. आणि मग 13व्याच्या दिवशी पिंडदानासोबत त्या पिंडासोबत आपला जीव घराच्या बाहेर प्रवासाला निघतो स्वर्गात जाण्यासाठी. कितव्या दिवशी? 13व्या दिवशी. आणि स्वर्गात जाताना एक वैतरणी नावाची नदी आहे मध्ये. कुठली? नावं ध्यानात ठेवा, गेल्यावर स्टॉप तुम्हाला माहित पाहिजे. त्या वैतरणीच्या काठावर जायला या जीवाला 48 दिवस लागतात. किती? 13 ना 48. कॅल्क्युलेटरची सवय तुम्हाला. हा, किती? 61. किती? 61. 61व्या जीवची जीव त्या वैतरणीच्या काठावर पोहोचतो. पण ती वैतरणी पाण्याची नाही, घाणीनं भरलेली नदी आहे. हजारो किलोमीटरचा तिचा व्यास आहे. आणि ती घाणीनं भरलेली नदी या जीवाला पार करता येत नाही. मग काय करायचं? त्या नदीच्या किनाऱ्यावर एक कामधेनू नावाची गाय आहे. मी माझ्या पदरचं एकही वाक्य बोलत नाही महाराज. पाहुणी या ग्रंथ करावे. हा गरुड पुराणातले विषय किती पान नंबर सहित मी तुम्हाला सांगेल कुठं काय लिहिले. विठाला हॅलो त्या कामधेनूच्या सहकार्याने त्याला ती पार करावी लागते. पण ऐका, पण काय? पण, परंतु, जर आणि तर ही 4 शब्द क्रियापदाच्या आधी आले की कार्याचं वाटोळ होतं. तुम्हाला कळतंय ना. आता शिक्षकांना मी व्याकरण सांगायचं म्हणजे अवघडच आहे. पण, परंतु, जर आणि तर हे 4 शब्द आले की वाटोळ. काय? पण ती गायी कुणाला सहकार्य करते? ज्याच्या जीवनामध्ये गोदान झाले त्याला. म्हणून जुनी लोक म्हणायचे, आप्पा माणसाने एकदा तरी गायदान केलं पाहिजे. आता आम्ही गायच ठेवल्या नाही तर दान कुठून करायच्या? गाया राहिल्याच नाही आपल्याकडे. मग ती गायीच्या सहकार्यानं वैतरणी पार करून स्वर्गात जाण्यासाठी 39 दिवस लागतात. किती? 39. 13 ना 48 61. 61 आणि 39 100. क्या बात आहे, चांगलं गणित आहे तुमचं. 100व्या दिवशी तो जीव यमदरबारात पोहोचतो. यमदरबार म्हणजे वरचं सुप्रीम कोर्ट. एकच आहे आपल्याकडे, 5-50 झाले. वर एकच कोर्ट आहे. त्या कोर्टात या जीवाचं आरोपपत्र मांडलं जातं. तिथं एक सरकारी वकील आहे, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. काय नाव आहे? चित्रगुप्त. तो चित्रगुप्त या गेलेल्या जीवाचं ते आरोपपत्र त्या कोर्टात मांडतो. आणि ती केस पुढं 265 दिवस चालते. किती? 265. हे 100 किती झाले? आणि ज्या दिवशी 365 दिवस पूर्ण होतात तो म्हणजे तुमचा आजचा दिवस पहिलं वर्ष श्राद्ध. विठाला हॅलो त्याला आताच्या भाषेत तुम्ही दुसरं नाव दिलं, पुण्यस्मरण. काय नाव आहे? पुण्यस्मरण. ज्याचं नाव घेतल्यानं पुण्य होतं असाही काय अर्थ काढतात. नीट ऐका, ज्याचं नाव घेतल्यानं पुण्य होतं त्याला पुण्यस्मरण म्हणावं. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, तुमच्याकडे अजून एक पद्धत आहे. आमच्याकडे बघा, ते महिन्याला पाहुणा जेव्हा घालतात. तुमच्याकडे आहे का ते? हां, का घालायचा? पाहुण्याला खायला नाही म्हणून. लय अवघड आहे महाराज. हे का करायचं माहीत नाही. फक्त लोक करतात, मागून आले आणि पुढे चालले. याच्या पुढे आपल्याला काही माहिती नाही. का घालतात पाहुणा जेवायला? तर वर काय कुणाचं हॉटेल नाही, वर काय कुणी पंक्ती घालीत झोपला काय, वर काय कुठं उधारी चालत नाही. मग खायचं काय यानं गेलेल्या जीवानं? तुम्ही महिन्याला जे देता त्याच्याच आधाराने तेवढंच मिळतं त्यांना. कुणाला? त्या गेलेल्या जीवाला. तुम्हाला विनोद नाही करत, महाभारतातला एक किस्सा आहे गुरुजी. तुम्हाला कर्ण नाव माहिती आहे? कर्ण 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 जगात निसता दान शब्द आला ना वैभव दादा की कर्ण समोर येतो. येतो का नाही? एखादा जर लय मोठेपणा करायला लागला तर लोक म्हणतात हा माहितीच कर्णाच्या अवलादीस. याचा अर्थ काय? कर्ण म्हणजे दान आणि दान म्हणजे कर्म, असं समीकरण आहे. तो कर्ण मेला आणि कर्णाला भूक लागली. वर गेल्यावर त्यांनी यमाला हाक मारली, ए यमा इकडे. काय म्हणे? मला भूक लागली. त्याने सांगितलं तुला इथं जेवाय. तो कर्ण म्हणला मला जेवाय नाही. का नाही? त्यानं सांगितलं तू पृथ्वीवर अन्नदान केलं नाही. तेव्हा तो कर्ण म्हणतो यमा तू काय डोक्यावर पडलायस का? अरे नुसतं दान म्हणलं का पृथ्वीवर माझं नाव येतं. तेव्हा तो
यम सांगतोय कर्णा तू दान केलं, पण गोदान केलं, भूदान केलं, स्वर्णदान केलं, कांचनदान केलं, भूमिदान केलं, सगळ्या प्रकारची दानं तू केली, पण अन्नदान केलं नाही. आणि जो पृथ्वीवर अन्नदान करत नाही त्याला वर जेवायला, तुम्ही जागे आहे सगळे नीट ऐका. अरे मग मी काय खायचं? त्याने सांगितलं तू अन्नदान केलं नाही, पण तुझ्या या बोठाने अन्नदान केले. कुठल्या? माझ्या हाताकडे बघा, कुठल्या? या बोठानं. त्याला काय गोंधळ कळाला. म्हणजे कसं काय? कर्णाकडे जर कोणी जेवाय मागाय गेला तर ह्या बोठाने धर्मराजाचं घर दाखवायचं, तेव्हा का त्या घरी जा. आणि आपल्याला दुसऱ्याचीच घर दाखवायची जास्त सवय असते. ह्या बोठाने घर दाखवायचा, त्या घरी जा आणि मग पाहुणा जाऊन तिथं जेवायचा. त्यानं अन्न दिलं नाही, पण त्याच्या बोठामुळं त्याला अन्नदान मिळाल्यामुळं या बोठात पुण्य निर्माण झालं. त्याने सांगितलं तुला भूक लागली की हे बोट तोंडात धरायचं. काय करायचं? बोट तोंडात धरायचं. आणि बोट तोंडात धरला का त्याचा दहा थांबायचा. आता मला सांगा, कर्णासारख्याला जर बोठाव बागवावं लागलं, आपण तर दुसऱ्याच्याच पंक्ती आणतोय. विठाला 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 त्याला पुण्यस्मरण असं नाव आहे. आणि ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं जमलोय ते कैलासवासी गोपाळराव खशाबा गाढवे देशमुख, ज्यांना नाना असं म्हणायचो. त्यांची खूप 2 मुलं 2 मुली, त्यांच्या पाठीमागं त्यांची पत्नी आईसाहेब विमल गोपाळराव गाढवे, एक मुलगी डॉक्टर आहे राजश्री दिलीप मोरे, एक मुलगी शिक्षक आहे भारती राजेंद्र सोनवणे, एक मुलगा ऑडिटर आहे आणि एक मुलगा इंजिनियर प्रवीण गोपाळराव गाढवे आणि सूर्यकांत गोपाळराव गाढवे. असा त्यांचा खूप मोठा परिवार, नातवंड आणि एक उच्च शिक्षित घराणा असल्यामुळं त्यांचे चिरंजीव बाप्पूसाहेब त्यांनी एक 2-3 महिन्यापूर्वी असा सहज विषय झाला, महाराज आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे. आणि पुण्यस्मरण करताना हे एवढं मोठं काम करताना हे एवढी मोठी आणताना सोपाचं नाही. हे फक्त त्याला वृत्ती बी मोठीच आणावं लागते. नाही तर मग आपलं चालूच आहे घालीन लोटांगण ते चालूच आहे. पण हे एवढं मोठं वैभव निर्माण करायला त्याला खूप मोठं हृदय लागतं, त्याला दानशूर वृत्ती लागते. आणि ती दानशूर वृत्ती या गाढवे पाटील घराण्यामध्ये असल्यामुळं आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढं मोठं वैभव निर्माण झालं. महाराज गंभीर महाराज आहेत, व आमचे आबासाहेब आहेत, इकडे पवार महाराज आहेत, इंगोले महाराज आहेत, ही सगळे आळंदीकर महाराज विद्यार्थीवृंद, आमचे वैभव दादा, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली. फुलांचं आणले का? आता फक्त फुलांना ते घमेला असं द्या तिकडं, फक्त स्पर्श करायचा, फुलं हातात घ्यायची नाही. आणि तुमच्या घरातले सगळे परिवार फक्त इथं या, सगळा परिवार. तोपर्यंत भैरवी एका सेकंदात होती. हां, फक्त हात लावा त्याला. तुका म्हणले दुगाजू आणि कास, तुका म्हणले दुगाजू आणि कास, तुका म्हणले दो गाजू आणि कास, तुका म्हणले उदार जीवासी आपुनिया, उदार जीवासी आपुनिया. एकाएक केला निराशी चांदणी, एकाएक केला निराशी चांदणी. उदार जीवासे आपुलिया, उदार जीवा आपुलिया. एकाएकी केला निराशीचा धन, कायकी केला निराशीचा धन. कडिये वागवणी भार खांदे, कडिये वागवणी, कडिये कडिये वागवणी भार खांदी, भार गांधी. कडिये
भार कांदे भार कांदे भार कांदे भार कांदे कड़ी बाबोनी बार खाने कणी वागोनी काय केला मेरा साधनी काय केला बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली करवंडी वाळवोनी एका एके केला मिरासेचा धनी कडे वागवोनी भार खांदी. महाराज, त्या बापानं आपलं आयुष्यभर केलेलं कष्ट एका क्षणात मुलांच्या हातात देऊन निघून जातो. तो बाप आता किती हाका मारल्या ना, बापू आता तुम्हाला पाहायला नाना नाही, आता तुम्हाला पाहायला किती हाका मारा महाराज प्रचंड. जोपर्यंत मातीमोल आहे आणि बाप होत नाही ना, जोपर्यंत ते चित्रात जात नाही ना, तोपर्यंत त्यांना सांभाळा गाड्या. एकदा का आई आणि बाप चित्रात गेले ना की फक्त चित्र पाहावं लागतं महाराज. किती हाका मारा आता तुम्ही त्यांना, ती पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल, जिवंतपणे मायबाप सांभाळायला शिका. गेल्यावर गुलाबजाम बासुंदी घालण्यात काडीची किंमत नाही महाराज, कोण खातं त्याला. पण जिवंतपणे तुम्ही मायबाप सांभाळा महाराज. ज्या नानांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं कष्टमय जीवन, ते खूप मोठ्या एका भूविकास बँकेचे अधिकारीसुद्धा होऊन गेले आहे की नाही, एका बँकेचे अधिकारी केले. मला सोनवणेताईनं त्यांच्या कन्येने इतकं सुंदर लिहून पाठवलं होतं, ते वाचल्यावर कळालं बाप कसा असावा. मला वाटतं कीर्तनकाराच्या पुढची भाषा होती ती, आणि ती शब्दातून, ती हृदयातून आलेली भाषा होती बापाबद्दलचं प्रेम. ती इतकं शब्द त्यांचे वाचताना त्यांनी मला त्यांच्या वडिलांविषयी व्हॉट्सअपला पाठवलं. पण खरं सांगू का, कीर्तनात मला जे बोलता आलं नाही ते त्यांच्या लेखणीतून निर्माण झालं होतं की बाप कसा असतो आणि बापाचं लेकीवर किती प्रेम असतं हे फक्त लेकीलाच माहीत असतं महाराज. म्हणून जगात बाप मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करतो, हे त्रिकालबाधित सत्य आहे महाराज. मुलीचं आणि बापाचं घट्ट नातं असतं महाराज. एखाद्या दिवशी मुलांना एखादी गोष्ट देणार नाही बाप, पण पोरीनं नसता शब्द काढला ना तोंडातून तर दुसऱ्या सेकंदाला मुलीच्या समोर असतं ते, आणि ते फक्त बापच करू शकतो महाराज, दुसरं तिसरं कोणी करू शकत नाही. म्हणून बापाचं प्रेम काय असतं त्यांनी शब्दात मला लिहून पाठवलं होतं की आमच्या बापाने सगळी नाती जगला. पती कसा असावा हे नानांनीच दाखवून दिलं, बाप कसा असावा नानांनी दाखवून दिलं, जगात मित्र कसा असावा हे गाढवे नानांनी दाखवून दिलं. ही प्रत्येक नाती नाना जगले, आणि तीच नाती, तेच संस्कार त्यांच्या चारही मुलांना त्यांनी दिले महाराज. आज चारही मुलं उच्च शिक्षित करून समाजामध्ये खूप मोठं नाव आहे. बाप्पू असतील, त्यांचे बंधू असतील, दोन भगिनी असतील, हे मातापित्यांचे संस्कार आहेत महाराज. आणि आईवडिलांचे संस्कार फक्त दिसतात ते त्यांच्या कर्तृत्वगिरीतून दिसतात महाराज, हे बोलून दिसत नाही. आईवडिलांचे संस्कार समाजात आल्यानंतर झळकतात, ते मुलांच्या चेहऱ्यावर झळकतात. त्यांनी केलेले संस्कार, ते माईनं केलेले संस्कार, बापानं केलेले संस्कार आज या चारही मुलांच्या चेहऱ्यावर दिसतात. चारही मुलांचं कर्तृत्व दिसतं. आणि म्हणून तर त्यांच्या पित्याच्या जाण्यानंतर आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी बापूने मला एका शब्दात सांगितलं, महाराज खर्च किती होऊ द्या पण नानांसाठी कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. आणि हे खरं तर कार्यक्रम ज्यांच्यामुळंच हा योग आला त्या बापूंच्या धर्मपत्नी आमच्या रुपालीताई, कारण त्यांची आणि आमच्या सौभाग्यवतीची मैत्री आहे. आता मला हे माहीतही नव्हतं आधी, पण नंतर त्याच अनुषंगाने इथं येण्याचा योग आला. एक घरचे संबंध असल्यामुळं गुरुजींचं आज त्यांना हिंगोलीला निघायचं होतं महाराज, त्यांना पहाटे निघायचं होतं हिंगोलीला जायला. मी त्यांना म्हणलं काही करा, 12च्या पुढं थांबू नका, पण 2 तास तरी या. त्याचं कारण हे घरचं नातं आहे. म्हणून त्या नात्यानंच इथं सगळेजण आले. आपण सगळे इष्टमित्र, सज्जन, सखे, आप्तेष्ट, नातेवाईक, या गाढवे परिवारावर प्रेम करणारा सगळी माणसं. आणि ही गर्दी सांगते नानांनी त्यांच्या आयुष्यात काय कमवलं हे शब्दात नाही सांगता येत महाराज. इथं येणारा प्रत्येक जण हा नानांसाठी आला.
म्हणून जाता जाता अखेरची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. शेवटचा अभंग होईल. फक्त घरातली मंडळी इथं या, सगळी फक्त घरातली. बाकीच्यांनी फक्त शांत बसा. त्या हात लावून ते पुष्पवृष्टी इकडं आणा. हातात फुलं घ्या. अशी इकडून आलं तरी चालेल. अशी तिकडून काही जण या आणि इकडून काही जण या. फुलं घ्या हातात. नाही, सगळ्यांना फक्त घरातली या. बोल हाय. पिंड पदावरी दिला आपुले या करे, दिला आपुले या करे, दिला आपुले या करे. पिंड पदावरी दिला आपुले या करे, दिला आपुले या करे, दिला आपुले या करे. माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण. हा केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, बोंब मारिली हरिहर, बोंब मारिली हरिहर. माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण. हे तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. भार उतरले ओझे, भार उतरले ओझे, भार उतर. माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण. कुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. टाळी वाजवा सगळे. देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. हा बोललेले कोरे वेडी वाकुडे उत्तर. क्षमा महाराज महाराज तुम्ही नाही विचारला देखण्या फुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा कापाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही.